नमस्कार. आई केअर फाउंडेशन आणि आशा एक्सलन्स सेंटर यांच्या माध्यमातून घेतली जाणारी ज्ञानसंपन्न आशा या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण टीबी म्हणजे क्षयरोगावरती एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली गेली होती आणि सांगण्यास आनंद होतो की 18,000 पेक्षा जास्त आशांनी त्या आपल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे. त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. आज आपल्यासोबत फलटण तालुक्यातील 2 PHC आणि त्याच्यासोबत 6 आशाताई आज आपल्यासोबत आहेत. दोन्ही सहभागी गटांना मी मंचावरती आमंत्रित करते की त्यांनी आपल्या मंचावरती यावं. चला तर मग आपण दोन्ही टीमची ओळख करून घेऊयात. सर्वप्रथम UPSC फलटण. नमस्कार, मी सुरेखा शत्रुघ्न जाधव. मी सुरेखा रघुनाथ भोईटे. नमस्कार, मी सुमन नवल बाबर. आता जाऊयात आपण गिरवी PHC कडे. नमस्कार, मी गिरवी PSC प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपकेंद्र फरांदवाडी येथे कार्यरत आहे. नमस्कार, मी माधुरी बापूराव फाळके. मी उपकेंद्र गिरवी PSC गिरवे येथे कार्यरत आहे. नमस्कार, मी चैताली नंदकुमार सस्ते. दोन्ही टीमचे स्वागत करून मी आजच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला सुरुवात करत आहे. सुरुवातीला पहिली फेरी असणार आहे ती म्हणजे सामान्य ज्ञान फेरी. याच्यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण दिले जाणार आहेत आणि उत्तर नाही देता आल्यास समोरच्या टीमला उत्तर देण्याचा चान्स भेटणार आहे. लक्षात असू द्या याच्यामध्ये कोणताही मायनस मार्किंग नाही, त्याच्यामुळे न भीता सगळ्यांनी उत्तरं द्या. माझा पहिला प्रश्न आहे UPSC फलटणसाठी. HBNC मध्ये एकूण किती भेटी घेणे अपेक्षित आहे? ऑप्शन क्रमांक 1 3, ऑप्शन क्रमांक 2 6, ऑप्शन क्रमांक 3 7, ऑप्शन क्रमांक D आहे 5. HBNC मध्ये एकूण 7 भेटी घेणे आवश्यक आहे. UPSC फलटणचं ऑप्शन क्रमांक 7 हे उत्तर बरोबर आहे. UPSC फलटणच्या खात्यामध्ये 2 गुण जमा केलेले आहेत. चला, माझा दुसरा प्रश्न आहे PHC गिरवी. नवजात बालकाला पहिली HBNC भेट कितव्या दिवशी द्यावी? ऑप्शन क्रमांक 1 आहे 3रा दिवस, ऑप्शन क्रमांक 2 आहे पहिला दिवस, ऑप्शन क्रमांक 3 आहे 5वा दिवस, ऑप्शन क्रमांक लास्ट म्हणजे 4 नंबरचा आहे 7वा दिवस. नवजात बालकाला पहिली HBNC भेट कितव्या दिवशी दिली जाते? ऑप्शन क्रमांक B पहिला दिवस. ओके, तर यांनी गिरवी PHC ने उत्तर दिलेलं आहे की नवजात बालकाला पहिली HBNC भेट ही पहिल्या दिवशी दिली जाते आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. गिरवी PHCच्या खात्यामध्ये 2 गुण आपण जमा करूयात. तिसरा प्रश्न आहे UPSC फलटणसाठी. HBNC किट मध्ये खालीलपैकी कोणतं साहित्य आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे माझा थर्मामीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे वजन काटा, ऑप्शन क्रमांक C आहे वरील पैकी सर्व आणि ऑप्शन क्रमांक D आहे काहीही नाही. ऑप्शन क्रमांक C वरील पैकी सर्व. तर UPSC फलटणने बरोबर दिलेला आहे. तर UPSC फलटणच्या खात्यामध्ये 2 मार्क गुण ऍड करा. चौथा प्रश्न आहे गिरवी PHC साठी. कुपोषण ओळखण्यासाठी कोणतं ग्रेडिंग वापरलं जातं? प्रश्न परत एकदा ऐकून घ्या. कुपोषण ओळखण्यासाठी कोणतं ग्रेडिंग वापरलं जातं? ऑप्शन क्रमांक 1 आहे BMI ग्रेडिंग, ऑप्शन क्रमांक 2 आहे रंग स्केल, ऑप्शन क्रमांक 3 आहे MUAC स्टेप, ऑप्शन क्रमांक D आहे वय स्केल. रंग स्केल. रंग स्केल. तुम्हाला काय बोलायचं याच्यामध्ये? रंग स्केल. रंग स्केल. तुम्हाला बोलायचं काय? BMI स्केल. तर कुपोषण ओळखण्यासाठी कोणतं ग्रेडिंग वापरलं जातं याचं उत्तर दोन्ही PHC कडून चुकलेलं आहे. त्याचं उत्तर आहे MUAC टेप. त्याच्यानंतर माझा 5वा प्रश्न आहे UPSC फलटणसाठी. किशोरी आरोग्य दिन दर किती महिन्यांनी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 दर महिना, ऑप्शन क्रमांक 2 3 महिन्यांनी, ऑप्शन क्रमांक C 6 महिन्यांनी आणि ऑप्शन क्रमांक D वर्षातून एकदा. दर 3 महिन्यांनी. तुम्हाला वाटतंय उत्तर बरोबर आहे? बरोबर आहे. UPSC फलटणचं दर 3 महिन्यांनी किशोरी दिन साजरा केला जातो हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर माझा 6वा प्रश्न आहे गिरवी PHC साठी. तो आहे
संपूर्ण लसीकरण कोणत्या वयात पूर्ण व्हावे? ऑप्शन क्रमांक 1 आहे 5 वर्ष, ऑप्शन क्रमांक बी आहे 1 वर्ष, ऑप्शन क्रमांक सी आहे 2 वर्ष, ऑप्शन क्रमांक डी आहे 6 महिने. 1 वर्ष, 5 वर्ष. 1 की 5 वर्ष? संपूर्ण लसीकरण. हा, प्रश्न एकदा परत सांगतो. संपूर्ण लसीकरण कोणत्या वयात पूर्ण व्हावे? 2 वर्ष. 1 वर्ष. तर गिरवी PHCनं उत्तर दिलं आहे 2 वर्ष आणि ते उत्तर चुकलेलं आहे. आणि UPSC फलटणनं याचं करेक्ट आन्सर दिलं आहे ते म्हणजे 1 वर्ष. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 UPSC फलटणसाठी कॅल्शियम गोळ्या गरोदर महिलेस किती दिवस दिल्या जातात? ऑप्शन क्रमांक 1 आहे 100 दिवस, ऑप्शन क्रमांक बी आहे 180 दिवस, ऑप्शन क्रमांक सी आहे 90 दिवस आणि ऑप्शन क्रमांक डी आहे 30 दिवस. ऑप्शन क्रमांक बी 180 दिवस. 180 दिवस. तर UPSC फलटणने 180 दिवस हे उत्तर बरोबर आहे. त्यांच्या खात्यामध्ये 2 मार्क जमा करावे. त्याच्यानंतर माझा 8वा प्रश्न आहे गिरवी PHC साठी. आरोग्यवर्धिनी दिन कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो? आरोग्यवर्धिनी दिन कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो? शाळा, दुसरा ऑप्शन आहे अंगणवाडी, तिसरा ऑप्शन आहे PHC आणि चौथा ऑप्शन आहे जिल्हा रुग्णालय. PSC. थर्ड ऑप्शन PHC. आरोग्यवर्धिनी दिन तुम्हाला बोलायचं? बी अंगणवाडी. नक्की? UPSC फलटणनं आरोग्यवर्धिनी दिन कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो याचं उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये UPSC फलटणच्या खात्यात 2 गुण जमा झालेले आहेत. UPSC फलटणसाठी माझा शेवटचा प्रश्न आहे आशा कार्यकर्त्यांचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 औषध देणं, ऑप्शन क्रमांक 2 रुग्ण तपासणी, ऑप्शन क्रमांक 3 समुदाय व शासन यांच्यात दुवा, ऑप्शन क्रमांक डी जन्म नोंदणी. सी समुदाय समुदाय आणि शासन दुवा. तर UPSC फलटणने उत्तर दिलं आहे समुदाय व शासन यांच्यात दुवा आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. गिरवी PHC साठी माझा शेवटचा प्रश्न IMNCI चा पूर्ण अर्थ काय आहे? IMNCI चा पूर्ण अर्थ काय आहे? इंडियन मेडिकल फॉर न्यूबॉर्न अँड चाइल्ड इनिशिएटिव्ह, ऑप्शन क्रमांक बी आहे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ न्यूओनॅटल अँड चाइल्डहुड इलनेस, थर्ड ऑप्शन आहे इम्युनायझेशन मॅनेजमेंट ऑफ न्यूओनॅटल चाइल्ड केअर आणि डी ऑप्शन आहे इंटिग्रेटेड मेडिसिन फॉर न्यूट्रिशन अँड चाइल्ड इलनेस. तर गिरवी PHCनं उत्तर दिलं आहे इम्युनायझेशन मॅनेजमेंट ऑफ न्यूओनॅटल चाइल्ड केअर. हे उत्तर चुकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण UPSC PHCला याचं उत्तर सांगता येतंय का याच्यासाठी त्यांच्याकडे जाऊयात. तुम्हाला येईल उत्तर सांगता येतं? चौथं 4 नंबर. तुम्हाला बोलायचं काय? ए उत्तर यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे इंडियन मेडिकल फॉर न्यूबॉर्न अँड चाइल्ड इनिशिएटिव्ह आणि दोघांचंही उत्तर चुकलेलं आहे. आता 2 ऑप्शन कट झालेले आहेत, 2 ऑप्शन ऑडियन्ससाठी राहिलेले आहेत. कोणी सांगू इच्छित मला याचं उत्तर? हॅलो, तुमचं नाव? संध्या निलेश कदम, तुमचं UPSC कार्यक्षेत्र? फलटण. UPSC फलटण. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगू शकता? बी. बी ऑप्शन. बी ऑप्शन म्हणजेच तुम्हाला म्हणायचं आहे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ न्यूओनॅटल अँड चाइल्डहुड इलनेस. बरोबर आहे? जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या यांच्यासाठी. थँक्यू. तर जाणून घेऊयात आपण UPSC फलटणची गुणसंख्या. UPSC फलटण गुणसंख्या आहे 14. UPSC फलटणची गुणसंख्या आहे 14. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण अभिनंदन करूयात. आणि आता जाणून घेऊयात आपण गिरवी PHCची गुणसंख्या. गिरवी PSCची गुणसंख्या आहे 2. गिरवी PHCची गुणसंख्या आहे 2. चला आपण जाऊयात आता आपल्या दुसऱ्या राऊंडकडे.
दुसरा राऊंड हा आपला बझर राऊंड असणार आहे. याच्यामध्ये जी टीम सर्वात प्रथम बझर दाबेल तिला उत्तर देण्याची संधी देण्यात येणार आहे. याच्यामध्ये 10 प्रश्न टोटल विचारले जाणार आहेत. प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण आहेत आणि उत्तर चुकल्यास 2 गुण वजा होणार आहेत. त्याच्यामुळे उत्तर देताना विचारपूर्वक द्या. माझा पहिला प्रश्न आहे, लक्षपूर्वक ऐका. जन्मानंतर 24 तासात कोणती लस दिली जाते? हेपेटायटिस बी, राईट. BCG, विटॅमिन के. तर गिरवी PHCने उत्तर दिलं आहे BCG, हेपेटायटिस बी, व्हिटॅमिन के आणि हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळे गिरवी PHCच्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. दुसरा प्रश्न आहे, BCG लस कोणत्या आजारापासून संरक्षण करते? क्षयरोग. UPSC फलटणने उत्तर दिले आहे की BCG लस ही ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग या आजारापासून संरक्षण करते आणि हे उत्तर बरोबर आहे. WHO ने सुचवलेले स्तनपानाचा कालावधी किती आहे? जाऊयात आपण UPSC फलटणकडे. यांनी उत्तर दिलं आहे 6 महिने आणि हे उत्तर बरोबर आहे. 2 गुण यांनी मिळवलेले आहेत. माझा प्रश्न आहे की बाळाच्या नाळेच्या जखमेवर काय लावावे? बाळाच्या नाळ्याच्या जखमेवर काही लावू नये. तर गिरवी PHCने उत्तर दिलं आहे की बाळाच्या जखमेवर, नाळेच्या जखमेवर काहीही लावू नये आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे गिरवी PHCच्या खात्यामध्ये 2 गुण जमा झालेले आहेत. संपूर्ण HbNC नंतर आशाला प्रोत्साहन रक्कम किती मिळते? 250 रुपये. तर गिरवी PHCने उत्तर दिलं आहे 250 रुपये आणि हे उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न, दोन्हीही टीम व्यवस्थित ऐका की नवजात शिशूला उबदार ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? कांगारू पद्धत. बरोबर आहे. कांगारू पद्धत म्हणजे स्किन टू स्किन आईचा टच बाळाला दिला जातो, त्यालाच कांगारू पद्धत आपण म्हणतात. ते सांगू शकता तुम्ही कांगारू पद्धत काय आहे? कांगारू पद्धतीबद्दल मला थोडी माहिती द्या. कांगारू पद्धतमध्ये बाळाला म्हणजे आईने पूर्ण असं शर्ट काढून म्हणजे शर्ट घालावा आणि बाळाला पूर्ण स्किनशी म्हणजे डोकं छातीशी जवळ घ्यावं, तोंड म्हणजे नाक पुढं असं डावीकडे किंवा एका बाजूला नाक झालं पाहिजे जेणेकरून बाळाला श्वास घेता आला पाहिजे. आणि स्किन टू स्किन बाळाला पण पूर्ण पोटाशी घट्ट धरायचे. बाळाला म्हणजे डोके कान वगैरे झाकलेले पाहिजे म्हणजे असं की स्किन टू स्किन हाताला पायाला. याचा अजून एक फायदा काय होतो? तुम्ही बाळाचं वजन वाढतं, वजन वाढण्यास मदत होते, टेम्परेचर चांगलं राहतं बाळाचं आणि आईला पण दूध देण्यास जास्त मदत होते. अगदी बरोबर की आईला दूध देण्यास कांगारू पद्धतीने मदत होते. गरोदर स्त्रीचे किती एनसी तपासणी होणं गरजेचं आहे? तुम्ही उत्तर सांगा. 4 भेटी. 4 तपासणी होणं गरजेचं. गरोदर स्त्रीच्या ANC तपासणी होणे आवश्यक आहे, त्या म्हणजे किती? तर त्याचं उत्तर आहे 4 तपासण्या आणि हे उत्तर बरोबर आहे. तर UPSC फलटणच्या खात्यामध्ये 2 गुण जमा केले जावे. स्तनपान किती वेळेत सुरू करावे? स्तनपान अर्ध्या तासाच्या आत लगेच सुरू करावे. बाळ जन्मलेलं. स्तनपान किती वेळेत सुरू करावे? बाळाच्या जन्माच्या अर्ध्या तासाच्या आत. 1 तासाच्या आत. स्तनपान हे 1 तासाच्या आत चालू करा. त्याच्यामुळे -2 होणार आहेत PHC गिरवी आणि +2 झालेत UPSC फलटण. आता शेवटचा प्रश्न आहे दोन्हीही PHC साठी, तो आहे नवजात शिशु कालावधी किती असतो? 28 दिवस. नवजात शिशु कालावधी गिरवी PHC ने उत्तर दिलं आहे 28 दिवस आणि हे उत्तर बरोबर आहे. गिरवी PHCच्या खात्यामध्ये 2 गुण जमा करा. तर जाणून घेऊयात दोन्ही PHCची गुणसंख्या. गिरवी PHCच्या खात्यात 12 गुण मिळालेले आहेत.
गिरवी PSCला 12 गुण मिळालेले आहेत. UPSCला 4 गुण मिळालेले आहेत. तर UPSCला या फेरी अंती अखेर 4 गुण मिळालेले आहेत. दुसऱ्या फेरी अखेर गुणसंख्या आहे UPSC फलटण 18 गुण. जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करा. आणि PSC गिरवी आहे 14 गुण. आता दोनही टीमला मिळणार आहे एक सुवर्ण संधी. या राऊंडमध्ये मी दोन्ही टीमला 5 मिनिटाचा वेळ देणार आहे. तो म्हणजे कशासाठी, तर आरोग्य निगडित किंवा आरोग्य या विषयावर एक चारोळी किंवा कविता प्रस्तुत करण्याचं मी त्यांना एक सुवर्ण संधी देणार आहे. तर याच्यामध्ये कवितेची यमकता, निगडितता आणि भावनिकता या आधारावर हे गुण देण्यात येणार आहेत. दोन्ही टीमला 5 मिनिटाचा वेळ देण्यात आहे. चला, टाइम संपलेला आहे. टाइम स्टॉप रायटिंग. चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण ऐकूयात UPSC फलटणला. नुसती नाही गुलाबी आशा, नुसती नाही गुलाबी आशा, भागात जाता पळते निराशा, भागात जाता पळते निराशा. टीटी गोळ्या गरोदर माता, हसत आमच्या मुख पाता, हसत खेळणारे छोटे बाळ, हसत खेळणारे छोटे बाळ, लसीकरणाची बांधू पायात चाळ, लसीकरणाची बांधू पायात चाळ. GSY PMY आयुष्मान भारत योजना, GSY PMY आयुष्मान भारत योजना. माहिती देताना जाऊन देतो प्रत्येक सदना, माहिती जाऊन देतो आपण प्रत्येक सदना. ऑनलाईन कामाचा आला भार, ऑनलाईन कामाचा आला भार, तरीही हसत मुखाने केला पार, तरीही हसत मुखाने केला पार. नुसती नाही गुलाबी आशा, नुसती नाही गुलाबी आशा, भागात गेल्यावर पळते निराशा. मनात नाही कसलाही ताण, मनात नाही कसलाही ताण, निरोगी करूया भारत देशाला महान, निरोगी करूया भारत देशाला महान. नुसती नाही गुलाबी आशा, नुसती नाही गुलाबी आशा, भागात जाता पळते निराशा, भागात जाता पळते. कौतुकास्पद अशी ही कविता आपण ऐकलेली आहे. आता आपण जाऊयात गिरवी PSC कडे. नमस्कार, मी तुम्हाला हात धुण्याच्या पद्धती याबद्दल थोडंसं एक गीत म्हणजे गाणं म्हणून दाखवते. प्रथमतः हातात काय असेल ते काढून पाण्यामध्ये एक साबण वगैरे घेऊन पाण्यात हात बुडवते. हातात काय पैसा, हातात काय पैसा, पाण्यात पोहतो मासा, पाण्यात पोहतो मासा. बाबांच्या हातात घड्याळ, बाबांच्या हातात घड्याळ, आईच्या हातात बांगड्या, आईच्या हातात बांगड्या. बाळकाय चोखतं अंगठा, बाळकाय चोखतं अंगठा. माझ्या मनगटात ताकद, माझ्या मनगटात ताकद. असे हात बुडविले, असे हात सुकविले. तर UPSC फलटण यांनी त्यांनी केलेल्या कवितामध्ये कव्हर केलेले आहेत मोटिवेशन, आशांसाठीचं मोटिवेशन आणि त्यांचे यमक चांगले जुळलेले आहेत. त्याच्यानंतर गिरवी PSC यांनी त्याच्यामध्ये पॉइंट्स कव्हर केले आहेत. एक त्यांचे यमक चांगले जुळलेले आहेत आणि आरोग्यविषयक हा आपला मेन टॉपिक होता. त्यांनी हात धुण्याच्या पद्धती विथ ॲक्शन कव्हर केलेल्या आहेत की ज्याने समाजाला फायदा होईल. त्याच्यामुळे दोन्ही टीमचा गुणसंख्या ही सारखी झालेली आहे. त्याच्यामुळे मी दोन्ही टीमला 5-5 गुणसंख्या देता. तर या राऊंड अखेर UPSC फलटणचा स्कोर आहे UPSC फलटण गुणसंख्या आहे 23. तर जाणून घेऊयात गिरवी PSCची गुणसंख्या. गिरवी PSCच्या खात्यात 19 गुण प्राप्त झालेले आहेत. अशा प्रकारे UPSC फलटण हे लीडवरती आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करा. परंतु अजून एक फेरी बाकी आहे. ही फेरी पूर्ण गेम चेंजिंग फेरी आहे. दोन्ही टीमची गुणसंख्या या राऊंडमध्ये बदलू शकते. तर याची नियमावली ऐकून घ्या. तर याच्यामध्ये मी एकूण 5 प्रश्न विचारणार आहे. एकूण 5 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 5 गुण आहेत आणि प्रश्न चुकल्यास 5 गुण वजा होणार आहेत. हाही एक बझर राऊंड असणार आहे. जो
प्रतिस्पर्धी सर्वात पहिल्यांदा बझर दाबेल त्याला उत्तर देण्याची संधी देण्यात येणार आहे. आणि अजून एक, जरी माझा प्रश्न न ऐकून घेता जरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि ते उत्तर चुकलं, त्याही टीम मधून उत्तराचे 5 मार्क्स वजा होणार आहेत आणि अर्धवट जरी उत्तर दिलं तरी 5 मार्क वजा होणार आहे. माझा पहिला प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी. एका घरात टायफॉइडची लागण झाली आहे. पाणी उकळून पिण्यास आशाने सांगितलं आहे, तरीही पुन्हा संसर्ग होत आहे. तर माझा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आशानं काय काळजी घेण्यास सांगावी आणि काय धोके असू शकतात? तिनं काय सल्ला दिला पाहिजे त्या कुटुंबाला? जाऊयात गिरवी PHC कडे. पाणी उकळून पिण्यास सांगणे, परत बाहेरचं जेवण, अन्न बाहेरचं दूषित काही खाऊ नये, ताजा घरी बनवलेला आहार खावा आणि हलका आहार घेण्यास सांगावे. बरोबर. फळं आणि संदर्भ सेवा देणे. ORSचं पाणी प्यायला सांगणे, जास्त पाण्याचा म्हणजे वापर करणे, पाणी जास्त पिण्यास सांगणे आणि फळं खायला सांगणे, फळांचा वापर आणि हलका आहार म्हणजे भात ज्वारीची भाकरी. त्या घरात वारंवार टायफॉइड होतोय. घरातील पाण्याची तपासणी करून घेणे, नळ कनेक्शन कुठं तुटलं आहे का ते बघणे, म्हणजे पाणी दूषित येत असेल, जर नळ कनेक्शन जर तुटलं असेल तर पाणी दूषित येतो, त्यातून संसर्ग होऊ शकतो ना. आणि उघड्यावरचं खाणे टाळावे. बरोबर. अजून पाणी, जे टायफॉइडचे आजार आहे ते पाणी आणि अन्नामुळेच म्हणजे दूषित अन्न खाण्यामुळेच होतात. बरोबर, ते तुम्ही बरोबर सांगताय मला. पण अजून तुम्हाला काय ऍड करायचं का? तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ फक्त आता. वारंवार होऊ नये म्हणून प्रतिकारशक्ती वाढवायला पाहिजे घरातील व्यक्तींची. ती कशी वाढवायची? चांगला आहार, योग्य आहार म्हणजे सकस आहार, भरपूर पाणी. बरोबर सांगताय, घाबरू नका तुम्ही, बरोबर सांगताय. तपासण्या करायची, रक्ताची तपासणी केली पाहिजे. करून गेली. मायनस चला, आपला दुसरा प्रश्न आहे आता. एका गावात TBच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांना ताप आणि खोकल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक आरोग्य केंद्राने गावात तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तर माझा प्रश्न असा आहे, गावातील लोकसंख्येमध्ये TB नियंत्रणासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत? जनजागृती करणे महत्त्वाचे आणि समजा TB संपर्कातील लोक असतील तर त्यांचं थुंकी नमुना घेणे महत्त्वाचं आणि PSC मध्ये जाऊन त्यांना हे करणे, संदर्भित करणे, म्हणजे त्यांना माहिती देणे की उपचाराखाली पेशंटला उपचाराखाली आणणे, पेशंटची तपासणी, लसीकरण, BCGचं लसीकरण घेण्यास प्रवृत्त, जास्तीत जास्त तपासणी झाली पाहिजे. एवढेच पॉइंट्स आहेत. तर अशा प्रकारे गिरवी PHCने उत्तर बरोबर दिले आहे. त्यांच्या खात्यामध्ये 5 गुण जमा करावे. तिसरा प्रश्न आहे, एक गर्भवतीला 5वा महिना सुरू आहे. तिला हात सुजणे, डोकेदुखी आणि चक्कर येतात. तर माझा प्रश्न असा आहे की तिला कोणत्या समस्या उद्भवू शकतात? गरोदर मातेला उच्च रक्तदाब म्हणजे बीपीची समस्या होऊ शकते, कालांतराने उद्भवू शकते. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? मिठाचं कमी सेवन, व्यायाम करायला सांगणे. उपकेंद्रात BP म्हणजे 9 तारखेला जाऊन BP वारंवार चेक करणे, तपासणी गरोदर मातेची करणे गरजेचं आहे. राईट आन्सर. गिरवी PHCनं उत्तर दिलेलं आहे की नवजात जर गर्भवती महिलेला 5वा महिना चालू असेल, तिला हात सुजणे, डोकेदुखी आणि चक्कर असेल तर तिला BPचा त्रास असू शकतोच, म्हणजेच प्रीक्लाम्शिया आपण तिला म्हणतो. तर अशा वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की तिला मीठ कमी खाण्यास सांगणे किंवा तिचं रेफरल करणे आणि BPच्या तपासण्या वारंवार करणे, या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि हे उत्तर बरोबर आहे. मोठ्या टाळ्यांच्या गजरात त्यांना मोटिवेट करा. एका किशोरवयीन मुलीला वारंवार मासिक पाळीत त्रास होत आहे. एका किशोरवयीन मुलीला वारंवार मासिक पाळीत त्रास होत आहे. ती शाळा चुकवत आहे. तर आशाने तिला काय सल्ला दिला पाहिजे?
किशोरवयीन मुलींना आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला पाहिजे. ती गोष्ट त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. त्यांना सांगितली पाहिजे की मासिक पाळीमध्ये त्यांनी 5 दिवस आराम घेतला पाहिजे, योग्य आहार घेतला पाहिजे, सकस आहार खाल्ला पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ते जे सांगतील तशी औषध उपचार घेतली पाहिजेत. ओके. बेसिकली तुम्ही असं कोणतं मेडिसिन देता का त्या टायमिंगमध्ये? नाही. कशामुळे होऊ शकतं असं काही? नाही, PCODचं नाही मॅडम. ते हार्मोन्स चेंजेसमुळे हा त्रास होतो. जर किशोरवयीन मुली शारीरिक कष्ट त्यांचे जास्त असतील, गावाकडे तसे असतात, शहरीकडे नसले तरी, त्याच्यामुळे होतो त्यांना तो त्रास. त्यांना म्हणजे अशक्तपणा असेल तरी त्यांना ब्लडिंग वगैरे जास्त होऊ शकतं अशक्तपणामुळे. आणि स्वच्छता नसेल, मानसिक त्रास. ओके. आणि ओके, मग मेडिकेशन तुम्ही काय देता का किशोरवयीन मुलींना? डॉक्टरांच्या सल्ला. तर UPSC फलटणने माझे 2 मुद्दे कव्हर केलेले आहेत. तर मला एक मुद्दा अजून अपेक्षित आहे. तर मी गिरवी PSC कडे जाते की त्यांना माझ्या या प्रश्नावर दुसरं काही उत्तर द्यायचं आहे का. तर माझा प्रश्न असा आहे की एका किशोरवयीन मुलीला वारंवार मासिक पाळीत त्रास होत आहे आणि ती शाळा चुकवत आहे. तर अशाने तिला काय सल्ला द्यावा? मला असं वाटतं की तिला जंतुसंसर्ग झाला असावा आणि स्वच्छ पॅड निर्जंतुक स्वच्छता ठेवावी. बरं, सल्ला देईन. पॅड दिवसातून 3 वेळा बदलणे आणि महत्त्वाचं की असा त्रास होत आहे तर कॅल्शियमयुक्त आहार, म्हणजे आहारामध्ये ना दूध आणि दुधासारखे म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, जेणेकरून की कॅल्शियम किशोरवयीन मुलींचं वाढलं पाहिजे, ते आहार त्यांनी घेणं गरजेचं आहे. तुम्ही थोडंसं टचमध्ये आलाय त्या. कॅल्शियमयुक्त आहार घेणे महत्त्वाचं आहे. आणि HBची तपासणी केली. HBची महत्त्वाची, किशोरवयीन मुलींची उपकेंद्रामध्ये येऊन HBची तपासणी केल्यानंतर तिचं HB व्यवस्थित आहे का त्यासाठी आहाराबद्दल सल्ला दिला पाहिजे तिला. बरं, ऑडियन्समधून एक जण या. ती किशोरवयीन मुलगी आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खाते का? नसेल खात तर तिला त्या गोळ्या आम्ही खायला सांगू आणि त्या गोळ्या तिला उपलब्ध करून देऊ. अगदी बरोबर उत्तर आहे. मोठ्या गजरात, टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करा. दोन्ही टीमने मला मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. एकांनी त्यांची कारणं सांगितलेली आहेत आणि त्याच्यावरती उपचार. दोन्ही टीमने म्हणजे उत्तरं मला बरोबर दिलेली आहेत. पण मला जे एक उत्तर अपेक्षित होतं की ते उत्तर मला ऑडियन्समधून भेटलेलं आहे. ते म्हणजे आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या ती खाते की नाही याचं कन्फर्मेशन घेणं. शेवटचा प्रश्न आहे, गेम चेंजिंग प्रश्न असणार आहे हा. लक्ष द्या. एक बाळ 10 दिवसांचे आहे. एक बाळ 10 दिवसांचे आहे. त्याचे वजन 1.8 किलो, 1 किलो 800 ग्राम आहे. त्याला वारंवार उलटी होते. तो दूधही पित नाहीये. तर तुम्ही तिच्या घरच्यांना आणि त्या आईला काय सल्ले द्याल? तर अशा वेळेस आशानं काय करावं आणि कशा पद्धतीने त्या कुटुंबाला काउन्सिलिंग करावं? आशाने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात बाळाला लवकरात लवकर नेण्याचा सल्ला द्यावा पहिलं तर महत्त्वाचा. आणि अतिदक्षता विभागामध्ये बाळाला ठेवण्यात यावे, कारण की असतानाच बाळाचे वजन खूप कमी आहे. रिलॅक्स. त्यांना बाळाला वारंवार उलटी होते, दूध पिताना त्रास होतो, तर सेप्सिसचा संसर्ग झालेला असू शकतो त्यांना. तुम्हाला बोलायचं? वारंवार जरी उलटी होत असेल तर बाळाला म्हणजे आईने पाजण्याचा प्रयत्न करावा. कारण उलटी जरी झाले तर त्याने पाजलं तर त्याला थांबवू नये, ढेकर काढावी. मला अजून कोणाला ऍड करा? कोणत्या पद्धतीने? योग्य पद्धतीने बाळाला स्तनपान करायचं. अजून काय ऍड करायचं? अजून तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ. कांगारू केअर पद्धतीने त्याला जरा उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा बाळाला. आणि बाळाला आणि लवकर आंघोळ न घालावी, म्हणजे कमी वजनाचं बाळ असल्यामुळे आणि कुठल्या 2.5 किलोचं बाळ झाल्याशिवाय बाळाला आंघोळ घालू नये. आणि असतानाच ते बाळ खूप नाजूक आहे. आणि त्याला हाताळताना आईने किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने साबणाने हात धुतले पाहिजे. स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. आणि त्याला असं ट्यूबलाईटचं 200 वॅटच्या बल्बाच्या खाली कमीत कमी एका खोलीमध्ये ठेवावं उबदार बाळाला.
त्याचबरोबर संदर्भ सेवा द्यावे, डॉक्टरांना सांगावे आपल्या भागामध्ये असे असे संदर्भ सेवा देण्यासाठी आपण स्वतः त्याने आपण एकच मिनिट, एका एकाने बोला, एका एकाकडे माईक घ्या धरा. त्याने आपण बालमृत्यू वाचवू शकतो. तर जर जास्तच बाळाला त्रास होत असेल तर NSS-IC अतिदक्षता ह्याच्यात ठेवा. बरं. यांनी उत्तर बरोबर सांगितलेलं आहे, ते म्हणजे रेफरल सेवा, की तात्काळ PHC ला डॉक्टरांकडे त्या बाळाला घेऊन जाणे. हे उत्तर बरोबर सांगितलं आहे. पण त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये 5 मार्क ऍड करा. पण आउट ऑफ दी बॉक्स त्यांनी असं सांगितलं की बाळाच्या आईनं जरी त्या बाळाला उलटी होत असेल तरी त्या वारंवार स्तनपान करत राहायचं. तर हे नाही करायचं, स्तनपान थांबवायचं आणि डॉक्टरांच्या सजेशनच्या नंतरच या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर बाळाला SNCU मध्ये ठेवायचं की कुठे ठेवायचं हा डिसिजन डॉक्टरांचा राहील. त्याच्यामुळे 5 मार्क UPSC. जोरदार शेवटचा प्रश्न होता. चला, अशा प्रकारे आपण जाणून घेऊयात दोन्ही PHCची गुणसंख्या. UPSC फलटण PSC एकूण गुणसंख्या आहे 23. UPSC फलटण एकूण गुणसंख्या 23. गिरवी PHC. गिरवी PSCच्या खात्यात एकूण 24 गुण प्राप्त झालेले आहेत. अरे, गिरवी PHC जोरदार टाळ्या. आणि अशा पद्धतीने आज आपली ज्ञानसंपन्न PHC ठरलेली आहे. गिरवी PHCच्या मोठ्या टाळ्या गजरात अभिनंदन करा. अशा पद्धतीने आपली अटीतटीची ही स्पर्धा संपलेली आहे. दोन्ही PHCने एवढी छान उत्तरं दिली आहेत, त्याच्यामुळे आपल्या स्पर्धेमधला विनर असणं आपल्याला अपेक्षित नाही, तर अशाला कसं ज्ञानसंपन्न करता येईल हा आपला मेन उद्देश आहे. तर आज आपण आपल्या विजेत्या टीमला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करूयात. विजेत्या टीमसाठी जोरदार टाळ्या होतात. त्याच्यानंतर आपली उपविजेती टीम UPSC फलटण विजेत्या आणि उपविजेत्या दोन्ही टीमचं अभिनंदन. तर आजची ही प्रश्नमंजुषा स्पर्धा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक्स करायला विसरू नका.